किसान तू रहेगा मौन तो तेरी सुनेगा कौन अशा टॅगलाईनचा वापर करीत मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन दरातील पडझडीविरोधात सोशल मीडियावर मोहीम हाती घेतली आहे। विशेष म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या जिल्ह्यातून या मोहिमेची सुरुवात झाली। देशात कापसाचे सुमारे 130 लाख हेक्टरवर तर 118 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होत आहे। त्यामुळे देशांतर्गत सोयाबीन हे दुसरे मुख्य पीक आहे। मात्र खाद्यतेलाच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने खाद्यतेलाच्या आयातीवर भर देण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने विकावे लागत आहे। 2023-24 या वर्षात सोयाबीनचा हमीभाव 4600 रुपये होता। गेल्या वर्षी 3500 ते 4000 रुपये याच दराने सोयाबीनचे व्यवहार झाले। क्विंटल मागे 600 ते 700 रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले। 2024-25 करिता शासनाने 4892 रुपये हमीभाव जाहीर केला असून मध्य प्रदेशातील बाजारात नवे सोयाबीन येण्यास अवघा 25 ते 30 दिवसाचा कालावधी उरला आहे। त्याचवेळी केंद्र सरकारने खाद्यतेल आयातीचा सपाटा लावल्याने सोयाबीनचे दर दबावात राहतील अशी भीती आहे। 3500 ते 3800 असाच दर केंद्राच्या धोरणामुळे सोयाबीनला मिळेल की काय अशी स्थिती बाजारात आहे। याच कारणामुळे मध्य प्रदेशातील सोशल मीडियावर सरकारविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे। सत्ता की फसल खतरे में 20 पैकी 21 जागा जिंकून देणारा मध्य प्रदेश सोयाबीनचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे। जर सोयाबीनला योग्य दर मिळाला नाही तर भविष्यात तुमच्या सत्तेचे पीक धोक्यात आहे। जय जवान जय किसान 60 रुपये लिटर पेट्रोल 108 रुपये झाले, 45 रुपयाचे डिझेल 95 रुपये झाले आणि 150 रुपयाचे मोबाईल रिचार्ज 300 रुपये झाले आणि पाहता पाहता सोयाबीन 55चा दर 3800 वर आला। किसान तू रहेगा मौन तो तेरी सुनेगा कौन असा प्रश्न मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। मैं किसान हूँ, मेरा सोयाबीन 6000 रुपये बिकना चाहिए अशी ही मागणी केली जात आहे। लागवड झालेले क्षेत्र पाहूयात। क्षेत्र लाख हेक्टरमध्ये मध्य प्रदेश 52.050, महाराष्ट्र 45.640, राजस्थान 10.945, कर्नाटक 4.077, गुजरात 2.663, तेलंगणा 1.798, अन्य 1.020, एकूण क्षेत्र 118.547। सोयाबीनची एकरी उत्पादकता खर्च 10,000 रुपये आहे, तर दुसरीकडे बाजारात सोयाबीनला 3500 ते 4000 रुपयाचा दर मिळत आहे। हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीनचे व्यवहार होत आहे। कीड रोगांमुळे उत्पादकता अवघी 4 ते 5 क्विंटलवर स्थिरावली आहे। दुसरीकडे केंद्र सरकारच्या धोरणामुळे यंदा आणखी दबावात राहतील अशी भीती आहे। त्यामुळे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या गृह जिल्ह्यात विरोधकाची मोहीम सुरू झाली आहे। शेतकरी मोहडिया तालुका सिहोर जिल्हा मध्य प्रदेश। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा।